तर पायल ग्राफिक्स किरण जाधव जे जुना दुर्गीचे आहेत त्यांच्याकडनं देखील एकता चषक 2022 साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. तर चला सामन्याला सुरुवात करा. पुरंदर आणि पन्हाळा सामनावीर गुरुनाथला आपण देत आहोत. राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते जे समाजसेवक आहेत आमच्या भाबाले गावचे. गुरुनाथ आपण पुढे या. सामनावीराचा पुरस्कार आपल्याला दिला जाणार आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये सचिन आपण राहा. तर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे योगेश आणि ऋषी आणि इथे मात्र मिसफिल्ड आणि मिसफिल्डच्या जरावर इथे मात्र चौकार पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक होता परंतु चेंडू थांबवणं गरजेचं होतं परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. तुम्ही पाहू शकाल जो सामना सुरू आहे पुरंदर वॉरियर्स विरुद्ध पन्हाळा सुपर किंग्स. इथे मात्र पहा लेट कटचा फटका, दिमागदार स्ट्रोक, ताकदीचा कमी वापर केला, युक्तीचा जास्त या फटक्यावर वापर केला तो म्हणजे योगेशने. आणि सलगचा हा दुसरा चौकार आपण पाहतोय. चांगली तकनीक इथे मात्र वापरत असताना योगेश भालेकर. हो पुन्हा एकदा चेंडू गॅपमध्ये पण तो डीपमध्ये पाहिलं तर प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव या फटक्यावर पाहायला मिळाली. आणि धावसंख्या पाहिली तर आता 11वर जात असताना इथे मात्र लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे. पंतची धुड्यात समांतर वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. इथे मात्र पहा कडक फटका, अगदी वेगाने मात्र चेंडू निघून गेला लॉंगॉनच्या पलीकडे आणि ऋषीच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय हा चौकार. आणि अशा रीतीने या पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र या ठिकाणी समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 16 धावा. यानंतर पुढील सामना असणार आहे जंजिरा सुपर किंग विरुद्ध प्रतापगड रॉयल. या दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. त्यानंतर पुढील सामना असेल किंग सिंधुदुर्ग विरुद्ध पुरंदर वॉरियर्स. या सुद्धा दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. हा फटका सुद्धा मात्र चांगला गॅप मधून पाहिजे तर कुठेतरी शिकस्त दिली होती ती म्हणजे या बॅटिंग करणाऱ्या संघाला. परंतु या मॅच मध्ये मात्र या ठिकाणी हवी होत असताना प्रतिस्पर्धी संघावर चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये डेव्हलप या ठिकाणी होते. इथे मात्र पहा चेंडूला येऊ दिले. शेवटच्या मोमेंटला मात्र या ठिकाणी बॅट तोंड उघडलं. चांगला ड्राईव्ह पाहिला आपण लॉंग ऑनच्या दिशेने. सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली. हो हा फटका सुद्धा कडक आणि धावा मिळते पूर्ण. व्हॉट शॉट. नाणेफेकी गमावल्यानंतर मात्र या ठिकाणी बॅटिंग करते आणि काय जबरदस्त या ठिकाणी सुरुवात. ओहो इथे मात्र पुश शॉट पण व्हॉट महागडा षटक पाहतो आपण गोलंदाज अविनाश. या ओव्हरमध्ये तिसरा चौकार पाहायला मिळाला. अजून एक चांगला फटका
परंतु या ठिकाणी पहा विनाशकालीन विपरीत बुद्धी का म्हटली जाते. जर हा चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न केला नसता तर कदाचित फलंदाज या ठिकाणी बाद होऊ शकला असता. परंतु इथे मात्र अजून एक चांगला फटका पाहतोय पण परंतु त्यापेक्षा चांगला दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव इथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली. धावसंख्या सिंगलच्या मदतीने आता मात्र पुढे जात असताना या ठिकाणी पाहिलं तर 31 धावा बिनगडी बाद 2 षटकांच्या समाप्तीनंतर चांगल्या पोझिशनमध्ये आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर एकूण धाबा आल्या होत्या 16 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं तर अविनाशने 15 धाबा खर्च केल्या आणि आता मात्र तिसऱ्या षटकाला गोलंदाज सुरुवात करतोय अक्षय. पहिला चेंडू मात्र पंताचे दोन्ही हात समांतर वाईटचा इशारा आपण पाहतोय. चांगली पंतांची भूमिका आपण पाहिली या स्पर्धेमध्ये. के पंच असतील मिका सर असतील परंतु या ठिकाणी पाहू शकाल थोडंसं चेंजेस फिल्डिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 32 धावाचा फलकावर हा 6वा सामना मित्रांनो आपण पाहतोय. एकूण पूर्ण रजनीमध्ये आपण 18 सामने पाहणार आहात. लीगमध्ये या टोटल 15 मॅचेस होतील. त्यानंतर 2 सेमीफायनल आणि त्यानंतर मेगा फिनाले. एकता चषक 2022 कोणता संघ जिंकेल पर्व दुसरं आणि खरोखरच आम्हाला गर्व आहे ज्या अनुषंगाने या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र लाईन पाहावी लागेल. 2 धाबा तर अतिशय चांगल्या प्रमाणे पूर्ण केल्या आणि मात्र या ठिकाणी पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+2 एकूण 3 धाबा आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट चेंडूवर मात्र सामना करेल योगेश भालेकर. सध्याच्या घडीला आपण जर पाहिले तर भरपूर चांगल्या फॉर्ममध्ये आहे ओराम क्रिकेटमध्ये. परंतु या ठिकाणी अंडर बॉस क्रिकेटचे आपण मॅचेस पाहतोय परंतु या ठिकाणी पहा भन्नाट वेग चित्त्याच्या सप्लायने इथे मात्र 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट केल्या. कारण योगेशला ठाऊक आहे की अंडर बॉस क्रिकेट असो किंवा ओराम क्रिकेट असो प्रत्येक धाव ही मुळाची आहे आणि त्या धाबा जोडणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र फुलटॉसवर इथे मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. वायडिश मेडिकलच्या क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट केली आणि धावसंख्या आता मात्र सिंगलच्या मदतीने पुढे जात असताना बिनगडीपद 38 धावांची पार्टनरशिप पाहतोय आपण. चेंडू खाली राहतोय या ठिकाणी ज्या अनुषंगाने मात्र चेंडूची वाट पाहिली होती बॅटर ऋषीने त्या अनुषंगाने चेंडू आला नाही आणि पंचांचा 22चा इशारा. अवंत धाव इथे मात्र पाहतोय आपण. 39 धाबा धाव फलकावर. ओहो ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय मला नक्कीच भोईरपाडाचे मंगेश भोईर यांची आठवण झाली. अशाच प्रकारची शैली मंगेश भोईरची असायची आणि ती शैली आता मात्र गोलंदाज अक्षयकडनं आपण पाहतोय. कारण अंडरआर्म क्रिकेटचा आपण जर विचार केला तर जय महाराष्ट्र भोईरगाव हे खूप मोठं नाव होतं. त्यानंतर ओमसाहेब पडगे संघ असेल तो संघ सुद्धा मात्र सातत्याने अंडरआर्म क्रिकेटच्या मॅचेस मात्र चांगल्या प्रकारे खेळायचा. त्यानंतर आवाज भिनार टीम असेल हा संघसुद्धा मात्र भरपूर चांगल्या ताकदीने संघ तो ओळखायचा. हो सरळ बॅटल ऑफ केला होता परंतु त्यानंतर तुम्ही पाहू शकाल थोडीशी मिसफील्ड आणि मात्र चेंडू भरपूर वेळ ट्रॅव्हल झाला. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा इथे मात्र कंप्लीट. क्या बात आहे. ह्या चेंडूवर 1 धाव सुद्धा होणं कुठेतरी कठीणदायक होतं परंतु त्या चेंडूवर तब्बल 3 धाबा इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. धावसंख्या 42. तिसरं षटक मार्गस्थ आणि मात्र त्याच षटकाचा खेळ सुरू असत असताना या ठिकाणी मात्र धाबांची आग इथे मात्र ओकत असताना हे दोन्ही बॅटर दोन्ही बाजूने पाहिलं तर या ठिकाणी अटॅकिंग क्रिकेट पाहतोय. अटॅक इज द बेस्ट फॉर्म असं म्हटलं जातोय आणि या दोन्ही फलंदाज आपण पाहिजे योगेश एका बाजूला मात्र ठिकाणी या धाबा जोडतोय आणि त्याला मात्र चांगली साथ मिळते ते म्हणजे ऋषीकडनं. इथे मात्र पहा सुलोर गतीचा चेंडू आणि त्यानंतर चेंडूला येऊ दिला आणि मात्र सुंदर क्लासिकल ड्राईव्ह पाहिला आपण योगेशकडनं. भरपूर महागडा षटक. चौथ्या षटकाला सुरुवात केली गोलंदाज रुपेशने आणि पहिला चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. चौकाराने त्याचं स्वागत केलं आणि चौकाराने धाबा संख्या आपण जर पाहिल्या तर 51 धाबा 50 अप आणि त्यानंतर हा कमबॅक चेंडू. हो पुन्हा एकदा स्विंग
परंतु काय जबरदस्त शतरक्षण पाहतोय आपण. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये. आतापर्यंत त्या ओव्हरमध्ये 3 चेंडू मात्र ठिकाणी फेकले गेले. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा सिंगल, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर डबल आणि अजून मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 53. हो इथे मात्र फटका चांगला पाहायला मिळतो, परंतु एका टप्प्याच्या साईडने मात्र चेंडूवर गॅदरिंग केलं. चांगली फिल्डिंग पाहतोय आपण ऑन साईडला. आतापर्यंत कुठल्याही गोलंदाजाला मात्र यश प्राप्त झाला नाही, कुठल्याही गोलंदाजाला मात्र विकेट्स इथे मात्र प्राप्त करता आली नाही. आणि 56 धावांची पार्टनरशिप पाहतो आपण पहिल्या विकेटसाठी. या ठिकाणी 5 चेंडू पडले तर थोडासा अतिरिक्त बाउन्स मिळाला. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र पहिला गडी धावचेच्या स्वरूपात ऋषी हा मात्र ठिकाणी बाद होतोय. कारण योगेश मालेकर आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याला ठाऊक आहे जर या धाबा जर अजूनही पुढे घेऊन जायचं असेल तर नक्कीच मला स्ट्रायकिंग एंडला येणं गरजेचं आहे. परंतु शेवटचा चेंडू आता मात्र या पहिल्या डाबातील शिल्लक असेल. नक्कीच, कारण डॉट चेंडू आहे, कारण एसटी रक्षकाने मात्र चेंडू गॅदरिंग केलं आणि त्याचमुळे मात्र तुम्ही कुठली धाव घेण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न करू शकणार नाही. तर गडी मात्र बाद नसणार आहे. ऋषी मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला असेल. 56 धावा शेवटचा चेंडू आणि ऋषीच्या बाद ज्या फलंदाजाने केला त्याच फलंदाजाच्या बाद मध्ये शेवटच्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये 9व्या क्रमांकावर येऊन सुद्धा बुमराने षटकार ठोकला होता भावेश, आणि इथे मात्र सलामीवीर होता ऋषी, तो कुठे थांबणार होता. तर पहिल्या डाबाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय आणि पहिल्या डाबाच्या समाप्तीनंतर 58 धावा इथे मात्र प्रथम बॅटिंग करत असताना जोडल्या. आणि या सामना जर जिंकत असेल तर मात्र जंजिरा स्पोर्ट किंग या संघाला 4 ओव्हरमध्ये 59 धाबांचा पाठलाग करावा लागेल. नेक्स्ट मॅच आपण करूया पुढील सामन्याची नाणेफेकी. आणि या नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार इथे मात्र ठिकाणी उपस्थित असतील. तर नाणेफेकीसाठी जंजिरा सुपर किंग्स संघाचे कॅप्टन आणि प्रतापगड रॉयल या दोन्ही संघाचे कॅप्टनला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचं आलेले आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टन प्रतापगडचे कॅप्टन आलेले आहेत, तर जंजिरा चे सुद्धा कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण नाणेफेकी करणार आहोत आणि नाणेफेकी करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतोय. सन्माननीय राजेशजी पाटील, आपणास विनंती करतो की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. दोन्ही संघाचे या कॅप्टन तुम्ही पाहू शकाल अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर उपस्थित आहेत. आणि या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी सुद्धा करणार आहोत. हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचा असेल. दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी तर टॉस जिंकला या ठिकाणी जंजिरा सुपर किंग संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय इथे मात्र तुम्ही पाहू शकाल. तर पहिल्या चेंडूवर आल्या होत्या 2 धावा आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकाल दुसऱ्या चेंडूवर फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आनंद घेण्याच्या माध्यमातून. आपल्या संघासाठी नक्कीच त्यांनी 3 धावा वाचवल्या असं म्हणायला हरकत नाही. आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र निघून जातोय सीमेरेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. भावाले गावाची आणबान शान बेस्ट फिल्डर असं त्याच्याकडे मात्र पाहिलं जातं. हरी यांनी जर एखादा झेल जर पकडला तर मिस्टर सूरज खेणे याचकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिल्या जाणार आहे.
हो इथे मात्र या ठिकाणी पहा हाफ चान्स होती परंतु या ठिकाणी ते चान्स मात्र गमावले इष्टांच्या पाठीमागे. बॅटला एश लागल्यानंतर असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी झेल पकडला जाईल, परंतु तसं काही घडलं नाही. परंतु या ठिकाणी पहा चेंडूला येऊ द्या आणि शेवटच्या मोमेंटला चांगला ड्राईव्ह पाहिला आपण आणि चेंडू मात्र फरार होतोय. 4 धाबांसाठी येतोय चौकार. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हा ओव्हर समाप्त आहे आणि या संघाची एकूण धावसंख्या आहे 15. एक गडी बाद 15. टार्गेट आहे 59 धावांचं आणि या आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये आता मात्र विजयासाठी अजूनही 44 44 धावांची गरज. दुसऱ्या षटकात सुरुवात करेल गोलंदाज योगेश भालेकर. ओहो चांगला फटका, परंतु त्यापेक्षा चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण अगदी डीप मध्ये. बॅटर आहेत आता मात्र पाहिलं तर प्रशांत आणि राहुल आणि या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला मात्र बॅट तोंड उघडला आणि चेंडू मात्र फरार होतोय. पंचांचा लेग बायचा इशारा. 4 धाबांसाठी हा येतोय चौकार. खूप मोठं आव्हान इथे मात्र या ठिकाणी पार करायचं आहे तो बॅटिंग करणाऱ्या संघाला. हा फटका सुद्धा खूप छान पाहायला मिळतोय, परंतु चांगला क्षेत्ररक्षण इथे मात्र लाईन पाहावी लागेल, चुकीचे आहे. पंचांचा इशारा वाईट. 21 धावा फलकावर आणि हा चेंडू मात्र निघून जाईल गॅप मधून 2 क्षेत्ररक्षकांना भेदून आणि हा येतोय पंचांचा इशारा चौकार. हो हा सुद्धा मात्र स्ट्रोक चांगला पाहतोय अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु त्यापेक्षा चांगला दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण लॉंग ऑफला. फुलटॉस आणि काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण, कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी ऋषी आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ सुद्धा समाप्त होते. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 27. टार्गेट आहे 59 धाबांचा आणि आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू शिल्लक आणि 32 धाब्यांची गरज. म्हणजे प्रत्येक षटकामागे 16च्या सरासरीने इथून मात्र धाबा जोडणं गरजेचं आहे. ते म्हणजे पन्नाला टायगर या टीमला. षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ऋषीने चांगला मात्र कार्य केलं आहे. बॅटिंगमध्ये सुद्धा मात्र चांगलं योगदान दिलं आपल्या संघाला, परंतु गोलंदाजीमध्ये पाहिलं तर अतिरिक्त चेंडूने आपल्या षटकात सुरुवात केली. फटका तर कुरेक पाहतोय आपण, परंतु योग्यचं चांगला क्षेत्ररक्षण. दुसरं धाबे कदाचित चित्र वेगळं असतं, परंतु क्रिकेटचा केला आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जर त्याला मात्र कुठल्या प्रकारचं महत्व नसतो आणि 2 धाबा इथे मात्र वेगाने पूर्ण केल्या. धाबा येणे गरजेचं आहे आणि त्या धाबा आता मात्र या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करतोय बॅटर राहुल. फुलटॉस कडक काय जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग पाहतोय आपण आणि अशाच फटक्यांची अत्यंत गरज आहे, ती म्हणजे पन्नाला टायगर या टीमला. आणि धाबा आता मात्र जोडण्याचा प्रयत्न करतोय राहुल. धावसंख्या 34 वर मात्र या ठिकाणी पोहोचत असताना अजून
जेवढा वेगाने ऋषीने चेंडू हाताला तेवढ्या वेगाने चेंडू मात्र फरार झाला. ओहो अजून अजून एक चांगला सेहेचाळीस आकड्या शिल्लक असतील 7 आणि धावांची आता मात्र गरज आहे ती म्हणजे 13. खोलवर टप्प्याचा चेंडू फटका चांगला पाहतोय आपण, परंतु या ठिकाणी दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न केला होता बॅटर प्रशांतने, परंतु राहुलने त्याला मात्र शांत केलं आणि शेवटच्या चेंडू